या व्हिडिओमध्ये आपण 21 फेब्रुवारी 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त ठरणारे आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल विचारलेला प्रश्न, ICC अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. भारत 2026च्या 19 वर्षाखालील विश्वचषकाचा 6व्यांदा विजेता ठरला आहे. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी मोठा पराभव केला आहे. वैभव सूर्यवंशीने अंतिम सामन्यात 175 धावांची वादळी खेळी खेळली आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 21 फेब्रुवारी. युनेस्कोने 17 नोव्हेंबर 1999 रोजी या दिवसाची अधिकृत घोषणा केली. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी हा विशेष दिवस पाळला जातो. जगभरातील लुप्त होत जाणाऱ्या मातृभाषांचे संरक्षण करणे हा उद्देश आहे. तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय नौदल जहाज कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे INS तरंगिणी. या जहाजाने 2003-04 मध्ये लहर या मोहिमेअंतर्गत हा प्रवास केला. या प्रवासात जहाजाने एकूण 18 देशांमधील 37 बंदरांना भेटी दिल्या. या ऐतिहासिक मोहिमेत जहाजाने सुमारे 35,000 सागरी मैल पार केले. लक्षात कसं ठेवता येईल बघा. समुद्राच्या लाटावर तरंगून जगाला फेरी मारली आहे. यावरून लक्षात ठेवा. अलीकडेच झारखंडमधील चतरा जिल्ह्यात पार पडलेल्या राजकीय इटखोरी महोत्सवाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भद्रकाली मंदिर परिसर. हा 3 दिवसीय महोत्सव चतरा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात साजरा झाला. हे स्थळ हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचे पवित्र संगम मानले जाते. झारखंडचे अर्थमंत्री राधाकृष्ण किशोर यांनी या भव्य महोत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात स्थानिक कलाकारांसह साहसी जलक्रीडा स्पर्धांचे विशेष आयोजन होते. जागतिक मराठी संमेलनात कोणाला साहित्यभूषण पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. नाशिकमध्ये होणाऱ्या 4थ्या जागतिक मराठी संमेलनात हा पुरस्कार दिला जाईल. हे संमेलन 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान होईल. साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला दिला जाणार आहे? भालचंद्र नेमाडे. 20 फेब्रुवारी 1987 रोजी खालीलपैकी कोणत्या 2 केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. मिझोरम हे 23वे राज्य बनले आणि अरुणाचल प्रदेश हे 24वे. आणि याच वर्षी 31 मे 1987 रोजी गोवा हे राज्य बनले. तर लक्षात ठेवण्यासाठी बघा, मी अरुणला 20 रुपये फेकून दिले. या ट्रिक्स मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी वापरत आहे. भारताचे पहिले सर्वसमावेशक ग्राफीन धोरण अलीकडेच कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. ग्राफीन क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे आणि या धोरणामुळे केरळ तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर ठरणार आहे. तर सर्वसमावेशक ग्राफीन धोरण केरळ राज्याने मंजूर केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळी सुरक्षिततेसाठी भारताचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक कराराचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पॅक्स सिलिका अलायन्स. AI आणि सेमीकंडक्टर पुरवठा साखळी सुरक्षित करणे हा उद्देश आहे. या करारावर नवी दिल्लीतील AI इम्पॅक्ट समितीमध्ये स्वाक्षरी झाली. महत्त्वपूर्ण खनिजांच्या उपलब्धतेसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारत या करारात सामील होणारा 12वा सदस्य देश ठरला. लक्षात कसं ठेवता येईल बघा. A अमेरिका, I इंडिया, PSA. जगातील पहिले AI शहर म्हणून कोणते शहर विकसित केले जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बंगळुरू. बँक इन डोमेनवर स्थलांतरित होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. सायबर सुरक्षेसाठी या बँकेने नवीन डोमेनवर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.
सुरक्षित डोमेनमुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यास मोठी मदत होणार आहे. हे पाऊल बँकिंग क्षेत्रातील डिजिटल सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. भारताने अलीकडेच आपली पहिली हाय स्पीड फेरी कोणत्या देशाला म्हणून भेट दिली आहे? फेरी FERRIE. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मालदीव. ही फेरी मालदीवच्या RTL वाहतूक प्रकल्पासाठी प्रदान करण्यात आली. मालदीव बेटांमध्ये जलद सागरी संपर्क वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. भारत मालदीवला एकूण 12 हायस्पीड फेऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. 99.3% साक्षरता दर गाठून पूर्णतः साक्षर घोषित करण्यात आलेले राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी साक्षरतेची ही अधिकृत घोषणा केली आणि मिझोरम, गोवा, त्रिपुरा नंतरचे हे देशातील 4थे साक्षर राज्य ठरले. भारतात पहिल्या युरोपियन लीगल गेटवे कार्यालयाची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे पहिल्या युरोपियन लीगल गेटवे कार्यालयाची स्थापना केली. DRDOने ड्रोप पॅराशूटची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंदीगड. ही चाचणी भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अंतराळातून येताना क्रू मॉडेलचा वेग कमी करणे हे याचे कार्य आहे. तर चंदीगडमध्ये ड्रोप पॅराशूटची यशस्वी चाचणी करण्यात आली. दिबांग ही बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प योजना भारतातील कोणत्या राज्यात कार्यान्वित केली जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. हा 2880 मेगावॅट क्षमतेचा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असेल आणि वीज निर्मितीसोबतच पूर नियंत्रण करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत डिजिटल लॉकर प्रकल्प राबवण्यासाठी भागीदारी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केनिया. या प्रकल्पाचे नाव अंमलबजावणी फ्रेमवर्क करार असे आहे. हा करार नवी दिल्ली येथे पार पडलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. लक्षात कसं ठेवता येईल बघा. लॉकरचं लॉक आणि केनिया की यावरून लक्षात ठेवा. जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी साजरा केला जातो. फलोत्पादन क्षेत्रातील सहकार्यांसाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान पहिली संयुक्त कार्यगट बैठक पार पडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. आणि यात प्रामुख्याने किवी आणि सफरचंद या फळांच्या उत्पादनावर चर्चा झाली. दोन्ही देशांनी फलोत्पादन क्षेत्रातील तांत्रिक देवाणघेवाणीवर मोठा भर दिला. भारतातील सर्वात मोठ्या लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरीची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. वारी एनर्जीज ही कंपनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष उभारणी करत आहे आणि आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात या मोठ्या कारखान्याचे स्थान आहे. या भव्य प्रकल्पासाठी साधारणतः 8175 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक झाली आहे. लक्षात कसं ठेवता येईल बघा. आंध्र प्रदेशवरून अंधार आणि बॅटरीवरून उजेड म्हणजे अंधारामध्ये उजेड यावरून लक्षात ठेवा. मुदत ठेवीवर आधारित हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने लॉन्च केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे IDFC फर्स्ट बँक. हे कार्ड विशेषतः तरुणांना क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी मदत करेल. ऑनलाईन व्यवहारावर 5% आकर्षक कॅशबॅक या कार्डवर उपलब्ध आहे. लक्षात कसं ठेवता येईल बघा. बँकेमध्ये गेल्यावर फर्स्ट ID दाखवून हॅलो म्हणताच तुम्हाला कॅशबॅक मिळेल. या ट्रिक्स मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी वापरत आहे. कोपिली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यरत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. हा प्रकल्प आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यात कोपिली नदीवर आहे. या जलविद्युत प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 275 मेगावॅट इतकी आहे. कोपिली ही मेघालयात उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. लक्षात कसं ठेवता येईल बघा. कोपिली कप आणि आसामचा चहा पिली कपात पिली. MSME क्षेत्रासाठी विनाहमी सोलार रूफटॉप लोन कोणत्या बँकेने सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ॲक्सिस बँक. या योजनेद्वारे 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळते. सौर पॅनल बसवण्यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही. कर्जाची परतफेड करण्यासाठी
7 वर्षापर्यंतचा मोठा कालावधी दिला जात आहे. भारताने जागतिक भूक निवारणासाठी किती टन तांदूळ पुरवण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 लाख टन. हा महत्त्वाचा करार भारतीय अन्न महामंडळ आणि जागतिक अन्न कार्यक्रमात झाला. या करारावर भारत पुढील 5 वर्षांसाठी तांदळाचा पुरवठा करणार आहे. जगभरातील कुपोषण आणि उपासमार रोखणे हा यामागचा उद्देश आहे. भाषिणी या AI प्लॅटफॉर्मवर कोणत्या नवीन साधनाचे अनावरण करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हॉईस इरा. हे साधन 18 फेब्रुवारी 2026 रोजी इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये लॉन्च झाले. भारतीय नागरिकांना त्यांच्या भाषेत बोलून सरकारी सेवांचा लाभ घेता येईल. नेटिव्हिटी कार्ड विधेयक संमत करणारे भारतातील राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. केरळ मंत्रिमंडळाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी या विधेयकाला मंजुरी दिली. रहिवाशांना मूळ गावचा ओळख पटवण्यासाठी हे विशेष कार्ड दिले जाईल. हे कार्ड सध्याच्या कागदी नेटिव्हिटी प्रमाणपत्राची जागा घेणारे दस्तऐवज असेल. सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड एक अधिकृत पुरावा मानला जाईल. बिहार राज्य सरकारने अलीकडेच किती नद्यांचे पुनर्जीवन करण्याची योजना आखली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. पर्याय 260, 150, 300, 210.